नमस्कार, मी अवधूत एकल पुन्हा एकदा स्वागत करतो एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की एस-आय-पी करायची की लमसम गुंतवणूक करायची. एस-आय-पीचे काय फायदे तोटे आहेत आणि लमसमचे काय फायदे तोटे आहेत. मित्रांनो, बऱ्याच वेळेला बऱ्याच लोकांच्याकडे एक रकमी अमाऊंट शिल्लक असते आणि मग ती गुंतवणूक करावी की एस-आय-पी करावं, की त्याच पैशातून एस-आय-पी करावं, की ते पैसे दुसरीकडे गुंतवणूक करावं, दुसरं काहीतरी त्याचं करावं, की नेमकं काय करावं ह्याचा प्रश्न तुम्हाला पडला असेल किंवा बऱ्याच लोकांना पडतोय. तर अशा केसमध्ये आपण बघणार आहे आज की नेमकं करायचं काय? एस-आय-पी करायची की एक रकमी गुंतवणूक म्युच्युअल फंडात करायची की अदर ठिकाणी कुठं करायची? ठीक आहे. चला तर मित्रांनो, वळूया आजच्या या विषयाकडे. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. काही शंका वाटत असेल तर मला बिनधास्त तुम्ही कॉल करू शकताय मित्रांनो. चला तर वळूया आजच्या या विषयाकडे. सर्वात आधी बघूया की एस-आय-पी म्हणजे काय? तर एस-आय-पी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. सिस्टमॅटिक पद्धतीने केलेली गुंतवणूक म्हणजे काय? तर आपण महिन्याच्या ठरलेल्या तारखेला, आठवड्याच्या ठरलेल्या दिवशी किंवा रोज 6 महिन्याला, 3 महिन्याला म्हणजे सिस्टमॅटिक पद्धतीनं ऑटोमॅटिक कट होऊन जाणारी रक्कम, दर महिन्याला त्या पर्टिक्युलर तारखेला जाणारी रक्कम, ठरवलेली रक्कम म्हणजेच एस-आय-पी आहे. मित्रांनो, एस-आय-पी ही आपण करतोय म्युच्युअल फंडमध्ये. म्युच्युअल फंडचे प्रकार काय अजून आपण व्हिडिओ बरेच बनवलेले आहेत. तर म्युच्युअल फंडमध्ये आज आपण गुंतवणूक करतोय. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायचा एक प्रकार म्हणजे एस-आय-पी आणि दुसरा प्रकार म्हणजे लमसम. लक्षात येते का बघा? म्युच्युअल फंड करू का एस-आय-पी करू? तर म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा प्रकार म्हणजेच एस-आय-पी, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट. बरोबर? अजूनही काही प्रकार आहेत. तर त्यातला एक प्रकार म्हणजे एस-आय-पी. तर ही आपण गुंतवणूक चालू करू शकतोय. अगदी 500 रुपयापासून पण चालू करू शकतोय. 1000 रुपयापासून चालू करू शकतोय. आपल्याला पाहिजे तेवढ्या रकमेची आपण एस-आय-पी करू शकतो. बरोबर आहे? एस-आय-पीचे फायदे काय आहेत मित्रांनो? तर कमी अमाऊंटमध्ये गुंतवणुकीला सुरुवात होते. 500-1000 मध्ये सुरुवात होऊ शकते बघा. फ्लेक्झिबिलिटी राहते, लिक्विडिटी राहते. म्हणजे कसं, की आपल्याला पाहिजे असेल तर एस-आय-पी या महिन्यात नकोय, आपल्याला पैसे नाहीत, थांबवू शकतोय आपण. आपल्याला वाटलं इथून पुढे आपली एवढी भरण्याची काही ताकद नाही आहे, आपण कमी करू शकतोय. आपल्याला वाटलं माझा पगार वाढलाय, आता मला एस-आय-पी अजून मोठी करणं शक्य आहे, तर आपण वाढवू शकतोय. आपल्याला वाटलं आता भरणंच शक्य नाही आहे, आपण बंद करू शकतोय. आपल्याला वाटलं पैसे पूर्ण काढून घेऊया, आता आपला विषय संपला, तर आपण पूर्ण पैसे कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही क्षणी काढून घेऊ शकतोय. तर फ्लेक्झिबिलिटी आणि लिक्विडिटी फुल याच्यामध्ये एस-आय-पी मध्ये उपलब्ध आहे. बरोबर आहे? तर एस-आय-पी नंतर आपण जर विचार केला तर लमसम मध्ये काय प्रकार चालतोय? लमसम मध्ये म्हणजे एक रकमी मोठी अमाऊंट आपल्याकडे आहे. मग मोठी म्हणजे किती पासून? अगदी 5,000, 10,000, 20,000, 50,000, 1,00,000, 5,00,000, 10,00,000, 50,00,000, 1 कोटी काय असेल ती आपली अमाऊंट. तर ही अमाऊंट एक रकमी म्युच्युअल फंड मध्ये करणं, तर त्याला लमसम म्हणतोय. एक रकमी करणं म्हणजे सिस्टमॅटिक मध्ये दर महिन्याला 5,000, दर महिन्याला 2,000 कंटिन्युअस कट होतात. लमसम मध्ये तसं नाही. 5,000 एकदाच टाकले, परत आपण कधी नाही टाकले. 50,000 एकदाच टाकले, परत आपण कधी नाही टाकले. 5,00,000, 10,00,000 एक रकमी टाकले, त्यानंतर आपण परत नाही टाकले किंवा परत आपल्याला म्हणाले येईल त्यावेळी टाकू आपण. तर याला म्हणायचं लमसम पद्धतीने गुंतवणूक. सिस्टमॅटिक नव्हे. बरोबर? ऑटोमॅटिक नव्हे. आपल्या मनाला येईल तेव्हा, आपल्याकडे शिल्लक असेल तेव्हा. तर हे म्हणायचं लमसम. तर लमसमचे काय फायदे तोटे आहेत बघा. लमसम मध्ये तुम्हाला तुमच्या मनानं गुंतवणूक करता येते. बरोबर? शक्यतो मोठी अमाऊंट असणं गरजेचं आहे. 5,000, 10,000, 20,000 अशी अमाऊंट असणं गरजेचं आहे. लमसम मध्ये तुम्हाला मार्केटचा अभ्यास तुम्हाला असला पाहिजे किंवा तुमच्या एजंटला मार्केटचा अभ्यास असणं गरजेचं आहे. कधी पैसे टाकायचं मार्केटला जज करता आलं पाहिजे. मार्केट जसं वर खाली होईल तसा मार्केटचा व्हॉलॅटिलिटीचा परिणाम मोठ्या प्रमाणात लमसम अमाऊंटवर पडत असतो. तेवढे आपली भरण्याची थांबण्याची आपली ताकद असली पाहिजे, तरच लमसम मध्ये गुंतवणूक केलेली चांगली आहे. आता दोन्हीपैकी फायदे तोटे बघितल्यानंतर दोन्हीपैकी घ्यायचं नेमकं काय आणि ते कसं ठरवायचं? बघा, एस-आय-पी करायचं आता की लमसम करायचं? आता बघा, लमसम करायचं हे तर झालं. तर लमसम करण्यासाठी आपल्याकडे पहिल्यांदा तर पाहिजेत पैसे. म्हणजे एक रक्कम पाहिजे आपल्याकडे मोठी. रक्कम असेल तरच आपण लमसमला जाणार आहे आणि रक्कम असेल तरच आपल्याला हा प्रश्न पडणार आहे की लमसम करूया की एस-आय-पी करूया. आणि जर एस-आय-पी करण्यासाठी आपल्याला जर जायचं असेल तर अगदी 1,000 रुपये असतील तरी एस-आय-पी आपण चालू करू शकतोय. त्यामुळे एस-आय-पी करणाऱ्यांना काहीच प्रॉब्लेम नाही. प्रश्न कुठे आहे? जर लमसम पैसे शिल्लक असतील, एफडीमध्ये आहेत, येणार आहेत, बिशी फुटणार आहे, फरक एखादा येणार आहे, अशा बरेच कारणं असू शकतात. तर या बऱ्याच कारणांमधून येणारी एक रकमी रक्कम जर कुठं गुंतवायचा हा प्रश्न पडत असेल तरच हा प्रश्न महत्वाचा आहे की लमसम घ्यायचं की एस-आय-पी घ्यायचं. बरोबर? तर बघूया आता की लमसम ज्यांच्याकडे रक्कम आहे तर त्या लोकांनी नेमकं काय करायचं.
तर नेमकं तुम्ही आधी ठरवलं पाहिजे, की तुमच्या गुंतवणुकीचं टार्गेट काय आहे? टार्गेट काय आहे म्हणजे कसं? की आपण एखादी रक्कम आपल्याकडे यायला लागल्या, तर एखादी रक्कम जी येणार आहे त्या पैशातून आपण काय करणार आहे? समजा माझ्याकडे ₹5,00,000 आज आलेत आणि ते ₹5,00,000 मला ठेवायचे आहेत. कशासाठी ठेवायचे आहेत? की डबल होईपर्यंत ठेवायचे आहेत. बऱ्याच लोकांचं असते बघा. बँकेत जातात एफ-डी करतात. एफ-डी करतात म्हणजे डबल एफ-डी. जोपर्यंत डबल होत नाही तोपर्यंत काढत नाहीत. 9 वर्षे, 10 वर्षे. मग त्याला टार्गेट म्हणतोय आपण. म्हणजे जोपर्यंत डबल होत नाही तोपर्यंत. मग बँक पण काय करते अशा लोकांना 0.5% वाढवून व्याज देते बरं का. कारण ते लॉक असतात पैसे. तर तशा पद्धतीने आपल्याला एक्झॅक्ट टार्गेट पाहिजे, की मी 5 वर्षानंतर काढणार आहे. मी 10 वर्षानंतर काढणार आहे. मी मुलाच्या लग्नाला काढणार आहे. मी मुलगीला सोनं घ्यायसाठी काढणार आहे. मी कार घेण्यासाठी काढणार आहे. मी घर बांधण्यासाठी काढणार आहे. माझ्याकडे 5 वर्ष आहेत. माझ्याकडे 20 वर्ष आहेत. तर ह्या पद्धतीचं आपल्याकडे टार्गेट असलं पाहिजे. समजा असं पण असू शकते ना, मी यंदा टाकणार आहे, पुढच्या वर्षी मला काढायचे आहेत. माझ्या मुलग्याचं एज्युकेशन आहे, त्याला ऍडमिशनला मला घ्यायचे आहे. 2 वर्षानंतर मी काढणार आहे. असं सुद्धा असू शकते. अगदी 6 महिने, 3 महिने, 4 महिन्याचं सुद्धा टार्गेट असू शकते तुमचं त्या गुंतवणुकीतून. तर यामध्ये तुम्ही आता ठरवायचं आहे, की तुमच्या गुंतवणुकीचं नेमकं टार्गेट काय आहे? ते टार्गेट ठरवल्यानंतर तुम्हाला ते सोपं जाणार आहे, की एकरकमी करायचं की एस-आय-पी करायचं. बरोबर आहे? आता जर तुमचं टार्गेट जर शॉर्ट असेल तर तुम्हाला लमसम एकदमच टाकायला पाहिजे. एस-आय-पी करून त्या अमाउंटची एस-आय-पी करून काय उपयोग नाही. 5,00,000च्या अमाउंटची जर 5,000 जर एस-आय-पी केली आपण, 100 इन्स्टॉलमेंट जावे लागणार आहेत, तर ते पैसे संपतील 5,00,000 आपल्याकडले. तर 100 महिने आपण थांबू शकणार आहे का? जर टार्गेट असेल तेवढं थांबायचं, तर आपण त्याच्यामध्ये गुंतवणूक करू शकतो एस-आय-पी मध्ये. अदरवाईज आपल्याला लमसमच टाकावं लागतील. बरोबर? मग हे कुठे टाकायचं? लमसम टाकत असताना हे पैसे कुठे टाकायचं? हा पण प्रश्न मोठा पडला असेल तुम्हाला आता. तर त्यानुसार जशी तुमची रिस्क आहे, जसं तुमचं टाईम आहे, त्यानुसार तुमची रिस्क ठरवू शकतोय आपण. तुमच्याकडे टाईम कमी असेल, तर तुम्ही कमी रिस्कच्या इन्स्ट्रुमेंटमध्ये जा. जर तुमच्याकडे टाईम जास्त असेल, तर जास्त रिस्कच्या इन्स्ट्रुमेंटमध्ये जाऊ शकताय. कारण जेवढी रिस्क जास्त, तेवढा रिटर्न जास्त आणि तेवढाच टाईम सुद्धा जास्त गुंतवणुकीसाठी असला पाहिजे. तरच तुमचे गुंतवणुकीवर चांगले रिटर्न्स बनतील मित्रांनो. तर उदाहरणादाखल आपण 5,00,000चं जे बोललो मगाशी, तर ₹5,00,000 जर ₹5,000 ची एस-आय-पी दर महिन्याला आपण करायची ठरवली, तर काय होणार आहे? 100 महिने ती एस-आय-पी चालणार आहे. तर 100 महिन्याचे रिटर्न किती बनतील? तर बघा, 12% सी-ए-जी-आर जर आपण पकडला, तर 5,00,000चे ₹8,37,000 जवळपास बनतील 100 महिन्यात. आणि हेच पैसे तुम्ही एक रकमी 5,00,000 आजच गुंतवून राहिला, तर 100 महिन्यात 12%च्या सी-ए-जी-आरनं हेच पैसे ₹12,87,000 बनतील. मित्रांनो, किती मोठा डिफरन्स येतोय बघा. ठीक आहे. मग आता तुम्हीच ठरवू शकताय, की लमसम मध्ये टाकायचे की एस-आय-पी मध्ये टाकायचे. दोन्ही पद्धती वेगवेगळ्या पद्धती आहेत, वेगवेगळ्या लोकांसाठी बनलेल्या आहेत, वेगवेगळ्या टार्गेटसाठी बनलेल्या आहेत. कुठलीही पद्धत योग्य आणि अयोग्य असं आपण त्याला म्हणू शकत नाही. तर ज्या पद्धतीनं आपण टार्गेट घेऊन चाललोय, त्या पद्धतीचा आपण स्वीकार मित्रहो केला पाहिजे. आपली रिस्क आपण विचारात घेतली पाहिजे आणि त्यानंतरच गुंतवणूक केली पाहिजे. मित्रांनो, हा कुठल्याही पद्धतीचा गुंतवणुकीचा सल्ला नाही आहे. जे काही तुम्हाला गुंतवणूक करायची असेल ती तुमच्या तज्ञ सल्लागारांच्या सल्ल्यानंच करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.